श्री स्वामी समर्थ. स्वामींचा आशीर्वाद या चॅनेलवर आपले स्वागत आहे. स्वामी आपल्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करत ही स्वामींच्या चरणी प्रार्थना. तर बघा, दिवाळीला आता काही दिवसच शिल्लक राहिलेले आहेत. तर दिवाळीचा हा सण वसुबारस या दिवसांपासून सुरू होतो. तर वसुबारसचा दुसरा दिवस म्हणजेच धनतेरस किंवा धनत्रयोदशी. धनत्रयोदशीच्या दिवशी दिवाळीला सुरुवात होते आणि याच दिवसांपासून दिवाळीच्या खरेदीला सुद्धा सुरुवात होते असे देखील म्हटले जाते. यंदा 29 ऑक्टोबर रोजी धनत्रयोदशी हा सण साजरा होणार आहे. तर बघा, हा सण दरवर्षी कार्तिक महिन्यात साजरा केला जातो. प्राचीन काळी कार्तिक महिन्यातील कृष्ण पक्षातील त्रयोदशी तिथीला समुद्रमंथनाच्या वेळी भगवान धन्वंतरी अमृत पात्रासह अवतरले होते आणि याच वर्षी कार्तिक महिन्यातील कृष्ण पक्षातील त्रयोदशी तिथीला धनत्रयोदशी साजरी केली जाते. तर या शुभ मुहूर्तावर भगवान धन्वंतरींची पूजा केली जाते आणि याचसोबत सोने आणि चांदी खरेदी करणे अगदी शुभ मानले जाते. ज्योतिषशास्त्रात धनत्रयोदशीच्या दिवशी रोजच्या वापरातल्या अनेक वस्तू खरेदी करण्याचा नियम आहे. या वस्तू घरी आणल्याने घरातील गरिबी दूर होते आणि सुख सौभाग्यही वाढते. तर बघा, जर आपल्याला आर्थिक संकटातून मुक्त व्हायचे असेल किंवा आपल्या घरामध्ये जर पैशाची चणचण भासत असेल किंवा खूप कष्ट करूनही जर त्यावेळेला आपल्याला योग्य मोबदला मिळत नसेल किंवा जर आपण आर्थिक संकटातून जात असाल, तर या धनत्रयोदशीच्या दिवशी अगदी मौल्यवान वस्तू आपल्या घरामध्ये आपल्याला खरेदी करून आणायच्या आहेत. तर या वस्तू अशा आहेत की त्या माता लक्ष्मीला अत्यंत प्रिय आहेत आणि त्याचबरोबर बघा, या वस्तू आपण या धनत्रयोदशीच्या दिवशी जर खरेदी करून आणल्या तर आपली गरिबीही दूर होते आणि आपल्याला चांगले दिवस येऊ लागतात आणि त्याचबरोबर आपल्याचे सोन्याचे दिवस देखील येतात. तर बघा, धनत्रयोदशीच्या दिवशी असे म्हटले जाते की जर आपण काही गोष्टी खरेदी केल्या किंवा सेवा केल्या आणि काही गोष्टी जर आपल्या घरामध्ये खरेदी करून आणल्या तर त्या गोष्टींची 13 पटीने वाढ होते असे देखील म्हटले जाते. म्हणूनच या धनत्रयोदशीच्या दिवशी काही मुख्य वस्तू आपल्या घरामध्ये आपल्याला खरेदी करून आणायच्या आहेत. अशा वस्तू आपल्या घरात खरेदी करून आणल्याने त्या वस्तूंची 13 पट वाढ होते असे सुद्धा सांगण्यात येत आहे. तर त्याचबरोबर बघा, या धनत्रयोदशीच्या दिवशी जर आपण माता लक्ष्मीची आणि भगवान विष्णू यांची जर पूजा केली, काही सेवा आणि उपाय केले तर त्याची आपल्याला 13 पट फळ तर मिळणारच आहे. त्याचबरोबर माता लक्ष्मी देखील आपल्यावर प्रसन्न होऊन 13 पटीने आपल्याला आशीर्वाद देणार आहे आणि त्या गोष्टींचे आपल्याला फळ देखील मिळणार आहे. म्हणूनच धनत्रयोदशीच्या दिवशी काही गोष्टी करण्याला आणि काही गोष्टी आपल्या घरामध्ये खरेदी करून आणण्याला अत्यंत महत्त्व आहे. धनत्रयोदशीच्या दिवशी सोने आणि चांदी खरेदी करण्याला अतिशय महत्त्व आहे. त्याचबरोबर बघा, सोने चांदी खरेदी केल्याने त्याची 13 पट वाढ होते असे देखील म्हटले जाते. परंतु बघा, प्रत्येकाला सोने आणि चांदी खरेदी करणे शक्य होत नाही. तर अशा परिस्थितीत आपल्याला सोन्याहूनही मौल्यवान अशा काही वस्तू आपल्या घरामध्ये खरेदी करून आणायच्या आहेत. तर त्या वस्तू माता लक्ष्मीला अत्यंत प्रिय आहेत आणि या वस्तू जर आपल्या घरामध्ये आपण खरेदी करून आणल्या तर माता लक्ष्मी आपल्यावर कृपाशीर्वाद ठेवते आणि माता लक्ष्मीचा आपल्या घरामध्ये अखंड वास राहतो. तर बघा, प्रथम आणायचा आहे आपल्याला झाडू. असे म्हटले जाते की धनत्रयोदशीच्या मुहूर्तावर नवीन झाडू खरेदी करून आपल्या घरामध्ये आणल्याने आपली गरिबी, दुःख, रोग आणि आरोग्याच्या तसेच घरातील कोणत्याही प्रकारच्या सर्व आर्थिक संकटांपासून आपल्याला मुक्तता मिळते. म्हणूनच धनत्रयोदशीच्या या दिवशी आपल्याला झाडू खरेदी करून आपल्या घरामध्ये आणायचा आहे आणि तिचे पूजा देखील आपल्याला करायची आहे. अशा प्रकारे झाडू खरेदी करून आणल्याने माता लक्ष्मी आपल्यावर प्रसन्न होते आणि त्याचबरोबर असे सुद्धा म्हटले जाते की झाडू हे माता लक्ष्मीचे प्रतीक आहे आणि माता लक्ष्मीला स्वच्छता अधिक प्रिय आहे. आणि त्याचबरोबर बघा, झाडू हे माता लक्ष्मीचे प्रतीक असल्याने आपल्या घरामध्ये धनत्रयोदशीच्या दिवशी झाडू आपल्याला अवश्य खरेदी करून आपल्या घरामध्ये आणायचा आहे. तर बघा, दुसरी गोष्ट आहे श्रीयंत्र. श्रीयंत्र हे माता लक्ष्मीचे अत्यंत प्रिय असणारी गोष्ट आहे. श्रीयंत्र हे माता लक्ष्मीचे आसन म्हटले जाते. तर या धनत्रयोदशीच्या शुभ मुहूर्तावर आपल्याला माता लक्ष्मीचे आसन म्हणजे श्रीयंत्र आपल्या घरामध्ये आणायचे आहे आणि ते स्थापन करायचे आहे. कारण बघा, श्रीयंत्र हे माता लक्ष्मीचे आसन म्हटले जाते आणि माता लक्ष्मी आपल्या आसनाला सोडून कधीही कुठे जात नाही. आणि आपल्या घरामध्ये जर धनत्रयोदशीच्या दिवशी ही श्रीयंत्र जर आपल्या घरामध्ये आणले आणि त्याची पूजा केली तर माता लक्ष्मी आपल्यावर नक्कीच कृपाशीर्वाद ठेवते आणि माता लक्ष्मीचा आपल्या घरामध्ये अखंड वास राहतो. तर दुसरी गोष्ट म्हणजे बघा, कवड्या किंवा गोमती चक्र. कवड्या आणि गोमती चक्र हे वेगवेगळे असतात. जर तुम्ही कवड्या आणल्या तरी चालतील किंवा गोमती चक्र जर तुम्हाला मिळाले तरी ते सुद्धा आपल्या घरामध्ये आपल्याला विकत आणायचे आहेत. तर बघा, गोमती चक्र आणि कवड्या ह्या माता लक्ष्मीला अत्यंत प्रिय असणाऱ्या गोष्टी आहेत. तर या गोष्टी जर आपल्या घरामध्ये राहिल्या तर आपल्या घरातील सर्व
आर्थिक समस्या दूर होतात. त्याचबरोबर बघा आपल्या घरातील पैशाची चणचण कमी होते आणि पैशाला वाटा फुटतात असे देखील म्हटले जाते. म्हणूनच आपल्या घरामध्ये गोमती चक्र किंवा माता लक्ष्मीला प्रिय असणाऱ्या कवड्या देखील आपल्या घरामध्ये असाव्यात असे म्हटले जाते. संपत्तीची देवी ही प्रसन्न होते आणि आपल्याला आशीर्वाद देते. गोमती चक्र जर आपल्या घरामध्ये ठेवले तर आपल्या घरातील सर्व वाईट बाधा दूर होते, आपल्या घरावरील वाईट नजर दूर होते आणि आर्थिक नुकसानसुद्धा दूर करते असे देखील म्हटले जाते. म्हणूनच आपल्याला या दिवशी धनत्रयोदशीच्या दिवशी आपल्या घरामध्ये गोमती चक्र किंवा कवड्या आपल्याला घरामध्ये विकत आणायच्या आहेत. तर बघा तिसरी गोष्ट आहे धने. धने हे धनत्रयोदशीच्या दिवशी आपल्या घरामध्ये खरेदी करून आणणे हे अत्यंत शुभ मानले जाते. धने हे समृद्धीचे प्रतीक आहे असे सुद्धा मानले जाते. पूजेच्या वेळी देवी लक्ष्मीला धने अर्पण करावे आणि त्यानंतर तेच धने आपल्या तिजोरीमध्ये ठेवावेत. अशा प्रकारे हे धने आपल्या तिजोरीमध्ये ठेवल्याने आपले धन हे 13 पट वाढत जाते आणि धनत्रयोदशीच्या दिवशी अशा प्रकारे पूजा केल्याने आपल्या घरातील सर्व या गोष्टींवर परिणाम होत असतो. आणि धनत्रयोदशीच्या दिवशी पूजा अर्चा केल्याने, माता लक्ष्मीची पूजा केल्याने आपल्यावर माता लक्ष्मी लवकर प्रसन्न होते आणि आपल्या घरातील वातावरण देखील चांगले राहते असे देखील म्हटले जाते. तसेच बघा आर्थिक संकटातून सुटका व्हावी आणि आपल्या घरामध्ये पैशांबाबतीतील सर्व समस्या दूर व्हावी याकरिता आपण धनत्रयोदशीच्या दिवशी अवश्य आपल्या घरामध्ये मीठ खरेदी करून आणावे. तर बघा मिठाचा हा समुद्राशी संपर्क असतो आणि मीठ जर आपल्या घरामध्ये आपण या दिवशी खरेदी करून आणले तर आपल्या घरातील सर्व निगेटिव्हिटी दूर होते आणि आपल्या घरामध्ये सुख समृद्धी येते. त्याचबरोबर बघा मीठ हे नकारात्मक गोष्टी शोषून घेण्याची ताकद या मिठामध्ये असते. म्हणूनच आपल्या घरामध्ये धनत्रयोदशीच्या दिवशी मीठ अवश्य खरेदी करून आणावे. त्याचबरोबर बघा दुसरी गोष्ट आहे माता लक्ष्मीला सर्वात आवडणारी गोष्ट म्हणजे कमळगट्ट्याची माळ. तर या कमळगट्ट्याच्या माळेने जर माता लक्ष्मीची आपण कुठलीही सेवा केली तर माता लक्ष्मी आपल्यावर लवकर प्रसन्न होते आणि ती सेवा लवकर आपली फलित ठरते असे म्हटले जाते. म्हणूनच या धनत्रयोदशीच्या दिवशी खरेदी करण्याच्या वस्तूमध्ये अवश्य असावी ती कमळगट्ट्याची माळ. तर आपल्या घरामध्ये जर कमळगट्ट्याच्या माळेने आपण माता लक्ष्मीच्या कोणत्याही सेवा केल्या तर ती सेवा लवकर फलित होते आणि माता लक्ष्मी आपल्यावर लवकर प्रसन्न होते असे देखील म्हटले जाते. तर धनत्रयोदशीच्या दिवशी आपण अवश्य श्रीयंत्र आणि कमळगट्ट्याची माळ ही आपल्या घरामध्ये आवर्जून खरेदी करून आणावी. आणि जर ती अगोदरच आपल्या घरामध्ये असेल तर नक्कीच या दिवशी आपण कमळगट्ट्याच्या माळेने श्रीयंत्र आणि कमळगट्ट्याच्या माळेने आपल्याला सेवा करायची आहे. त्याचबरोबर बघा या दिवशी आपण अवश्य माता लक्ष्मी आणि भगवान विष्णू यांचा एकत्रित असलेला फोटो आपल्या घरामध्ये आणावा. तर यामुळे आपल्या घरातील सर्व दरिद्रता दूर होते आणि साक्षात भगवान विष्णू आणि माता लक्ष्मी यांचा आपल्यावर एकत्रित कृपाशीर्वाद राहतो. तर बघा सर्व जगाचे पालनहार हे आहेत भगवान विष्णू आणि माता लक्ष्मी ही धनाची देवी आहे आणि या दोघांचा जर आपल्यावर कृपाशीर्वाद असेल तर आपल्या घरामध्ये कुठल्याही प्रकारची समस्या अडचणी येत नाहीत. आपल्या ज्या काही पैशाबाबतीतील समस्या आहेत त्यासुद्धा सर्व दूर होतात. आणि त्याचबरोबर बघा भगवान विष्णू आणि माता लक्ष्मी यांची एकत्रित पूजा केल्याने आपल्या घरावर कृपादृष्टी राहते. आपल्या घरावर कधीही कुठल्या प्रकारचे संकटे येत नाही. आपल्या घरामध्ये कधीही नकारात्मकता येत नाही. ज्या घरामध्ये माता लक्ष्मीचा वास असतो आणि अशा घरामध्ये कधीही कुठल्या प्रकारची संकटे येत नाहीत, आर्थिक संकटे येत नाहीत. त्याचबरोबर त्या घरातील प्रत्येक व्यक्तींची प्रगती होत राहते आणि त्याचबरोबर त्यांच्या वाट्यातील प्रत्येक अडथळे दूर होतात असे सुद्धा म्हटले जाते. म्हणूनच या धनत्रयोदशीच्या या दिवशी आपल्याला या सर्व वस्तू आपल्याला खरेदी करून आणायच्या आहेत. तर बघा सोने चांदी खरेदी करणे तर हे प्रत्येकाला शक्य होत नाही. म्हणूनच या सर्व गोष्टी आपल्याला आपल्या घरामध्ये खरेदी करून आणायच्या आहेत. त्याचबरोबर बघा धनत्रयोदशीची ही पूजा आपल्याला मांडायची असते. तर या दिवशी धन्वंतरीचा फोटो, माता लक्ष्मीचा फोटो आणि आपल्याला भगवान विष्णू यांची सुद्धा एकत्रित पूजा करायची असते. तर या पूजेमध्ये आपल्याला श्रीयंत्र, कमळगट्ट्याची माळ किंवा कवड्या, गोमती चक्र या सर्व वस्तू आपल्या घरामध्ये खरेदी करून आणल्यानंतर ते पूजेमध्ये ठेवायचे असते आणि त्यांची पूजा करायची असते. तर बघा अशा प्रकारे ही धनत्रयोदशीच्या दिवशी पूजा कशी करावी आणि त्याचबरोबर या धनत्रयोदशीच्या दिवशी कोणत्या अशा वस्तू आहेत की त्या आपण खरेदी करून आणायच्या आहेत. त्या वस्तू खरेदी केल्याने आपल्यावर माता लक्ष्मी तर प्रसन्न होते. त्याचबरोबर आपल्या घरातील सर्व दरिद्रता दूर होऊन माता लक्ष्मीचा आपल्यावर अखंड कृपाशीर्वाद राहतो. याबद्दलची संपूर्ण माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहिली आहे. तर ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे नक्की कमेंट करून सांगा व आपल्या स्वामींचा आशीर्वाद या चॅनेलला सबस्क्राईब करा. श्री स्वामी समर्थ.